उपस्थितीत सुफी संत हजरत सय्यदी पीर ऐनी शाह साहब किबला यांचा उरूस संपन्न झाला। सुफी संत हजरत सय्यदी पीर ऐनी शाह साहब किबला हे यांचा उरूस दिनांक 15 फेब्रुवारी रोजी भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत थाटामाटात आणि उत्साहात पुणे भवानीपेठ येथील रोशन मस्जिद दुल्हा दुल्हन कब्रिस्तान येथे साजरा करण्यात आला। उरुसाचे हे 9वे वर्ष होते। सायंकाळी 6 नंतर सुफी संत हजरत सय्यदी पीर ऐनी शाह रहे यांच्या मजार शरीफवर गिलाफ चादर चढवण्यात आली। त्यानंतर हजरत यांचे वारसदार जानशीन मौलाना शाह नजीरुद्दीन उर्फ मखदुमी शाह यांनी फातिहा देऊन सलाम पढवून उपस्थित सर्वांसाठी दुआ आणि प्रार्थना केली। यानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। भोजनानंतर हजरत यांचे वारसदार आणि जानशीन मौलाना शाह नजीरुद्दीन उर्फ मखदुमी शाह यांचा विशेष बयान ठेवण्यात आले होते। हजरत यांचे बयान सुरू होण्या अगोदर महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे अध्यक्ष नदीम मुजावर यांनी हजरत शाह नजीरुद्दीन उर्फ मखदुमी शाह यांचा फूल पान करून सन्मान केला, तर हजरत शाह नजीरुद्दीन उर्फ मखदुमी शाह यांनी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे अध्यक्ष नदीम मुजावर यांचा फूल पान करून सन्मान केला। फूलपान नंतर प्रथम नाथ गाऊन बयानचा कार्यक्रम सुरू करण्यात आला। हजरत शाह नजीरुद्दीन उर्फ मखदुमी शाह यांनी आपल्या बयानमध्ये गुरु आणि शिष्य यांचे नाते कसे असावे याची विशेष आणि महत्त्वाची माहिती उपस्थितांना दिली। यानंतर महफिले समाचा जोरदार आणि रंगतदार कार्यक्रम झाला। यानंतर सर्वांसाठी दुआ करून सलाम पढवून कार्यक्रमाची सांगता झाली। सुफी संत हजरत सय्यदी पीर ऐनी शाह रहे यांच्या उरुसासाठी मुंबई, बारामती, सोलापूर, सांगोला या ठिकाणाहून सुफी संत हजरत सय्यदी पीर ऐनी शाह रहे यांचे शिष्य खलिफा हजर होते। या उरुसाचे संपूर्ण नियोजन हजरत यांचे वारसदार आणि जानशीन मौलाना शाह नजीरुद्दीन उर्फ मखदुमी शाह यांचे मार्फतच केले जाते। विशेष करून त्यांचे प्रमुख महागुरु मौलाना गौसवी शाह साहब हैदराबाद यांचे पूर्व परवानगीने आणि त्यांच्या आदेशानुसार करण्यात येतात। सदर उरुसाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाह नजीरुद्दीन उर्फ मखदुमी शाह यांचे बंधू शाह मोइनुद्दीन, शाह हबीबुद्दीन, शाह सुलतान शेख, हजरत यांचे खलिफा आणि शिष्य यांनी परिश्रम घेतले। या उरुसाच्या कार्यक्रमाला पुणे शहरातील पत्रकार आणि समाजसेवकांचा आणि हजरत यांच्या भक्तांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता।